नमस्कार. येत्या महाशिवरात्रीला आपण हा उपाय नक्की करावा. महादेवाच्या या स्तोत्राचे पठण आपल्याला लगातार 3 दिवस करायचे आहे. ते म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी, असं 3 दिवस आपल्याला लगातार पठण करायचे आहे. 11 वेळा, 21 वेळा किंवा अधिकाधिक आपल्याप्रमाणे आपण पठण करायचे आहे. जेवढ्या वेळा जास्त पठण करणार त्याचा अधिकाधिक लाभ आपल्याला मिळेल. या स्तोत्राचा लाभ काय आहे तो तुम्हाला सांगतो. या स्तोत्राच्या पठणामुळे आपल्या कुंडलीमध्ये जर कालसर्प दोष असेल किंवा ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांना तो त्रास कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे ज्यांना हेल्थचे प्रॉब्लेम, शारीरिक त्रास जास्त होत आहेत तर ते शारीरिक त्रास कमी होण्यासाठी अधिकाधिक महादेवाच्या कृपाशीर्वादाने मदत होईल. त्याचप्रमाणे ज्या लोकांना मृत्यूचे विचार येतात, दरवेळेस मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होत असते, तर अशा लोकांनी हे स्तोत्र नित्य पठण करत राहिलात तर ते मृत्यूचे विचार आपले पूर्णपणे बंद होऊन जातील. निगेटिव्ह थॉट्स पूर्णपणे बंद होऊन जातील. आता हे निगेटिव्ह थॉट्स सगळं काही बंद झाल्यामुळे मन शुद्ध होऊन जाईल, आपले विचार चांगले होतील आणि आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला लक्ष्य साधायचे आहे, जे आपले गोल्स आहेत, जे आपले ड्रीम्स आहेत ते अचीव करण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल. तर असे हे महान स्तोत्र आहे आणि शिवाचे अतिशय प्रिय स्तोत्र आहे. या स्तोत्र कोणते आहे तर ते स्तोत्र आहे शिव पंचाक्षर स्तोत्र. धन्यवाद.